तुमचे फॉलोअर्स किती आहेत मग कास्टिंग होतं ते मला खूप भीषण वाटतं. कारण मी असं बघितलेत फॉलोअर्स अनेक असलेले लोक ज्यांना 2 वाक्य धड बोलता येत नाहीत कॅमेरासमोर. हाय हॅलो नमस्कार, मी जयती. ABP माझ्यामध्ये तुमचं स्वागत आहे. प्राजक्ता हनमकर आहे आपल्यासोबत आणि बऱ्याच दिवसांनी ती मला भेटतीये की लोकसभेची सध्या सगळीकडे धामधूम सुरू आहे आणि सध्या तुझ्याही नावाची चर्चा सगळीकडे सुरू आहे, तर याचं नेमकं कारण राजकारण खूप तापलेलं आहे आणि आता निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे ती चर्चा तर साहजिक होणारच. आणि राजकारण हा विषय आपल्याला आवडत असो आवडत नसो तो आपण बाजूला ठेवू शकत नाही. अगं तो आपल्या खूप आयुष्याशी निगडीत आहे. म्हणजे लोकांना असं कायम वाटतं की मतदान म्हणजे राजकारण संपलं, किंवा नाही केलं मतदान तरी काय फरक पडतोय. तर मला असं वाटतं तुम्ही नाही केलं तर मग पुढे तुम्हाला तोंड नाही आहे कुठल्या बाबतीत बोलायला, तर घराबाहेर पडा आणि नक्की मतदान करा. आणि इतकी छान गोष्ट आहे, म्हणजे आपल्याला काही संविधानाने हक्क दिलेले आहेत, काही कर्तव्य दिलेली आहेत. मतदान ही गोष्ट आपला हक्कही आहे आणि आपलं कर्तव्यही आहे. तर मला असं वाटतं की ते नक्की बजावलं पाहिजे. मी जगात कुठेही असेल तरी मी मतदानाला पुण्यात असते आणि मी आवर्जून मतदान करते. आणि माझे 2 चित्रपट पुढच्या 2 आठवड्यात येत आहेत. 19 तारखेला येतोय राजकारण गेलं मिश्रित आणि 26 तारखेला येतोय लेक असावी तर अशी. तर त्यामुळे राजकारणाबरोबर थोडीशी माझी चर्चा आहे. राजकारण गेलं मिश्रित आणि तुझं त्यात काय नेमकी त्यात तुझी भूमिका? मकरंद अनासपुरे यांच्या बायकोची भूमिका मी केलेली आहे आणि ती पक्की बायको आहे. बायका जशा खमक्या असतात जनरली तशी ती खमकी बायको आहे आणि थोडीशी लोभी आहे. नवऱ्यावर प्रेम करणारी आहे, पण तिला नवऱ्याने काहीतरी कर्तृत्व करून दाखवावं अशी इच्छा आहे. तर अशी एक टिपिकल बायको आहे. हे सर्व साकारताना तू त्याच्यामधलं केलेलं निरीक्षण कोणतं आहे महत्त्वाचं राजकारणातल्या पत्नीचं? नाही, मी असं कुणाला काय म्हणतात डोळ्यासमोर ठेवून ही भूमिका केलेली नाही आहे. पण सगळ्याच राजकारण्यांच्या पत्नीबद्दल मला आदर वाटतो, कारण कुणीतरी एक पुढे जात असतं तेव्हा त्याच्या मागे काही लोक खूप खंबीरपणे उभे असतात आणि ते त्या पुढच्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतात. तर ह्या सगळ्याच राजकारण्यांच्या बायका मला असं वाटतं ह्यांच्यात ह्या प्रचंड खमक्या आहेत सगळ्या. पण मी कुणाला डोळ्यासमोर ठेवून ही भूमिका केलेली नाही. एकतर आमचा मराठवाडा लोडेड चित्रपट आहे आणि मला मराठवाड्याची मानसकन्या म्हटलं जातं, त्यामुळे जयती मी होम पिचवर खेळते इथे. त्यामुळे तो एक कम्फर्ट झोन होता माझा. आता मी हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारते तुझ्या चाहत्यांचा अर्थात. थोडंसं असं वाटत नाही आहे की तू थोडा जरा जास्तच आराम केलायस म्हणून आणि प्रेक्षकांना थोडंसं आता खूप दिवसांनी ट्रीट देतेस असं वाटत नाही आहे का? तू कुठे होतीस एवढे दिवस, असा माझा सरळ प्रश्न. अगं मी 1च वर्ष ब्रेक घेतला होता. मला मुलगी झाली, त्यामुळे माझी मुलगी आत्ता 2 वर्षांची आहे आणि मी 4थ्या महिन्यापर्यंत काम करत होते. माझी हवा हवाई नावाचा एक माझा चित्रपट आहे, तेव्हा मी प्रेग्नेंट होते. तर माझं खरं तर गॅप खूप कमी आहे, पण मी मुलीनंतर चित्रपट जास्त केले. ते आता येतील ह्या वर्षी, त्यामुळे तुम्हाला कळेल की नाही ही शांत बसलेली नव्हती. हा जो पॅरेंटिंगचा आणि एक कसा प्रवास आहे? अगं मस्त आहे खूप, कारण मला असं वाटतं तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी हव्या असलेल्या वेळेला तुमच्या आयुष्यात आल्या तर त्या तुम्ही खूप आनंदाने स्वीकारता. मला जेव्हा आई व्हायचं होतं तेव्हा मी आई झाले आणि मी आई झाले तेव्हा मी हा विचार अजिबात केला नव्हता की मग आता करिअरचं काय होईल, मी सुरुवात कधी करणार, माझं शरीर कसं आहे, मी कशी दिसतीये, हे सगळे विचार मी बाजूला ठेवले होते. मी आई पण असं प्रचंड एन्जॉय केलेलं आहे. मग तुमचं शरीर मन आपोआप साथ देतं आणि तुम्ही पूर्ववत होता आणि मग तुम्ही कामही करायला लागता. आणि मुलांना परफेक्ट आई हवी असते का नाही माहीत नाही, पण आनंदी आई नक्की हवी असते. तर मला असं वाटतं मी आनंदी आई आहे, त्यामुळे माझ्या मुलीनीही माझं काम करणं खूप लवकर स्वीकारलं. आलं सत्ताकारण चालू आहे म्हणजे एक खुर्चीसाठी लढाई चालू आहे किंवा तू एक नागरिक म्हणून या सर्व चित्राकडे कसं पाहतेस? मला असं वाटतं मतभेद कायमच असतात आपले, पूर्वीपासूनच होते, पण आता ना खूप मनभेद झालेत. मग ते माणसात झालेत, ते घराघरात झालेत, ते नातेवाईकांमध्ये झालेत, ते आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये झालेत, ते ऑफिसेसमध्ये झालेत. तर सगळं ना खूप असं तीव्र झालं आहे. म्हणजे भावना पण लोकांच्या अशा पटकन दुखावल्या जातात. पूर्वी ज्या सहज पद्धतीने आम्ही विनोद करू शकायचो ते आता करू शकू का नाही याची मला बऱ्याचदा शंका वाटते, कारण इतक्या लोकांच्या भावना पटकन चटकन दुखावल्या जात आहेत. तर हे जरा मला गंभीर वाटतं आहे. आणि मला नागरिक म्हणून असं वाटतं की जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली जे राजकारण चालतं ते मला अमान्य आहे. त्या नावाखाली मतं मागणं मला अमान्य आहे आणि त्या लोकांना मी नक्की मतं देणार नाही. तू ह्या फील्डमध्ये आहेस, पण घरात मोबाईल कोणाकडे जास्त असतो, आईकडे का लेकीकडे? नाही, कुणाकडेच नसतो आमच्याकडे, कारण माझी मुलगी 2 वर्षांची आणि ती अजिबात फोन घेत नाही. मग तू स्वतः रील बघणं म्हणजे
पसंत झोपली की मी हे सगळं करते, मी झोपायची वाट बघत असते. आम्ही दोघंही घरी आले असताना तिच्यासमोर कामाशिवाय फार फोन घेत नाही, त्यामुळे तिला अगदीच फोनची सवय नाही आहे. कधीतरी स्वतःचा एखादा फोटो पाहिला तर, आणि ती दिवसातून एक 20 मिनिटं गाणी बघते टी व्हीवर, तेवढंच. बाकी ह्याशिवाय स्क्रीन टाईम नाही आहे. माझी मुलगी भरपूर पुस्तकं पाहते, तिची स्वतःची 101 पुस्तकं आहेत. तिला वाचता येत नाही, पण तिला सगळ्या पुस्तकांची नावं माहीत आहेत, आणि ती खूप पुस्तकं पाहते. ती माझ्यासारखी आहे थोडीशी. आणि आता तू म्हणालीस जशी की तुझे 2 चित्रपट येऊ घातलेत, पण हे सेटवरची तुझी सगळी गडबड सुरू असेल आणि अर्थात तुझी लेक आता लहान आहे, तर मग तिला त्यावेळेला कोण सांभाळ? माझ्याकडे एक मदतनीस आहे तिच्यासाठी. माझी आई आहे, म्हणजे माझं माहेर समोरचाच फ्लॅट असल्यामुळे माझे आई वडील भाऊ बहिणी भाचे हे सगळे आहेत. आणि मेन माझा नवरा आहे की जो मी नसताना तिला छान सांभाळतो. तर मला तिचं सांभाळणं हा मुद्दाच नसतो. मी म्हटलं ना की मी त्या पद्धतीने तिला इतका छान, मी जेव्हा असते तेव्हा मी 100% वेळ तिला देते. त्यामुळे तिला माहिती आहे की हिला कुठेतरी जावं लागतं. तर ती विचारते मला की आज तुला शूटिंग नाही आहे का. सध्या सर्व अभिनेत्री आहेत, म्हणजे मराठी असू देत हिंदी असू देत, सगळ्या ट्रेंड फॉलो करताना दिसतात. तर तू हे ट्रेंड कधी फॉलो करणार आहेस? आणि गुलाबी साडीमध्ये वगैरे किंवा अशा छान मखमली साडीमध्ये तुला कधी पाहायला मिळणार आहे? मी ना सोशल मीडियाचा वापर खूप गरजेपुरता करते, की मला ज्या गोष्टी पोहोचवायच्या तितपतच करते. रील्ससाठी तर मी फार नवीन आहे, 1 आठवड्यात जुनी आहे मी म्हणजे. पण त्यातही तू माझे रील्स बघितले तर खूप साधे सोपे एक्सप्रेशनवाले असे असतात. खूप असे लाऊड रील्सवाली मी नाही आहे, म्हणजे माझी प्रकृतीच तशी नाही आहे. तर सोशल मीडियाचा जेवढा वापर करायला पाहिजे तेवढाच मी करते. तो फेसबुकचं माझं आवडतं आहे, कारण तिथे महाराष्ट्रभरातली लोकं माझ्याशी जोडली गेलेली आहेत, आणि मी काय वाचते, माझी काय मतं आहेत हेही टाकते, आणि त्याच्यावरही ती लोकं माझ्याशी चर्चा करू शकतात. तर माझं फेसबुकचं जे पेज आहे ते माझं आवडतं आहे. आणि बाकी सगळ्याच गोष्टीत मला लोकांशी संपर्कात राहणं आवडतं, पण मला सतत सोशल मीडियावर राहणं आवडत नाही. किंवा आत्ता जो एक ट्रेंड आहे की तुमचे फॉलोअर्स किती आहेत मग कास्टिंग होतं, तर ते मला खूप भीषण वाटतं. कारण मी असं बघितलेत फॉलोअर्स अनेक असलेले लोक ज्यांना 2 वाक्य धड बोलता येत नाहीत कॅमेरासमोर. तर मग फॉलोअर्स महत्त्वाचे आहेत का काम महत्त्वाचं आहे, आणि तिथला तुमचा वेळ वाचणं महत्त्वाचं आहे? तर म्हणजे ज्याला जे काम येतं तेच त्याने करावं. माझ्याकडे फिल्टर्सच नाही आहेत, फोटोत पण नाही आहेत, आणि माझ्याकडे फिल्टर्सच नाही आहेत आयुष्यात. ते फोटोत पण तुला माझ्या दिसणार नाहीत, आणि ते माझ्या व्यक्तिमत्वातही दिसणार नाहीत, बोलण्यात तर त्याहून दिसणार नाहीत. तर प्राजक्ता आपल्यासोबत आहे, आणि तिची तुम्ही मुलाखत ऐकली. जशी तिचे चुरचुरीत डायलॉग असतात तसेच तिने स्पष्ट उत्तरं आपल्याला दिलेत, आणि ते महत्त्वाची उत्तरं आहेत. प्राजक्ता, थँक्यू सो मच. थँक्यू. मला पण ABP माझाला येऊन खूप आनंद झाला आहे. 19 तारखेला माझा चित्रपट येतोय राजकारण गेलं मिशीत. नक्की जवळच्या चित्रपटगृहात जाऊनच तो पहा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.